इथे तुमच्या प्रेझेंटेशन वरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. कीर्तनकार सुद्धा फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार, चला चला तर मूर्ख, घ्या गाड्या हा मोठे कधी वेळे. इथे नोकरी सरकारी असेल ना, पोरगा किती बी काळा भांगरण किती बी ढोला असो या, बायको त्याला ना पण गुरीच भेटते. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम असलं आणि खिशात दमडी नसते ना, छपऱ्या मुळे सुद्धा म्हणावं लागतं वैभन कितीतरी वैभन कशाला अवस्था कमवून पैसा. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे, अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. संत गरीब नव्हते, विठ्ठल गरीब नाहीये, द्वारकेचा राजा आहे तो, सोन्याच्या सिंहासनावर बसतोय. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करा. जोपर्यंत तुम्ही मोठे होत नाही लोक तुम्हाला मान्यता देणार नाहीत, आणि ज्या दिवशी तुम्ही मोठे व्हाल जी लोक तुम्हाला अपमानित बोलायची तीच लोक तुमच्या पाया पडल्याशिवाय राहत नाही. हे समाजाचं सगळ्यात मोठं सत्य आहे आणि तो दिवस येणार नाही. तुम्ही जोपर्यंत स्वतःशी प्रामाणिक आहे, नजरेमध्ये पावित्र्य आहे, जोपर्यंत विठेवरच्या मालकावर विश्वास आहे, काय संकट येऊ द्या, प्रत्येक दुःखाला सुख बनवायची ताकद भगवंतात आहे. फक्त विश्वास ठेवायला मागे पुढे सरू नका. फक्त माझे चित्त तुझे एवढं तुम्ही करा, तुम्हाला काही कमी पडत. तुम्ही म्हणता एवढं केलं की झालं का, किती चुकतं तुमचं, सांगते ना कुठं चुकतं. वर्षात लेकरू मागितलं तुम्ही, किती चुकतं तुमचं. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे लेकरू. हा वर्षाने मागायला आला, मला भामताय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणले नारळ दुसरा घे. माणसात बुबलू नको झालं, इज्जत कमी करू नको. जमल्यात लोक त्यांच्यासमोर कशाला म्हणतो झालं नाही, दुसरा घे. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का आणताय तू. आलेल्या प्रत्येकाला सांगत असतो नारळ फायद्याचा नाही, लेकरू बिकरू होत नाही, जाऊ माघारी. महाराज म्हणला का बाई माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काय तर चुकतोय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले खरे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. आणि शपथ ज्याला कळलं त्याचा प्रसंग सेन्सरवर नाच कोणाच्याला ठेवलं तू दोनदा एकटा झाला. बायको कुठे लग्न तुम्ही सांगा एक गावावर किती नारळ दिला लेकरू होणार. मी तुम्हाला सांगते कर्म न करता जगाचा मार्ग देणार आहे तुम्हाला. दे रे हरिंगरच्या घरी असं असतं का, नसतं रे. उद्यमीला ही सत्यंती कार्यालय नवनवत आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मोठी मृगः. कुठलाही उद्योग सिद्धीला न्यायचं म्हटलं की प्रामाणिक कष्ट करावंच लागतं, नीतिमत्ता साथ ठेवावीच लागते. तोंडावर बर्फ, तोंडावर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावाच लागतो. आणि सामर्थ्याने मोठं व्हायचं असेल तर पैसा लागत नाही, मोठं व्हायचं असेल तर नीतिमत्तेत प्रामाणिकपणा, आई वडिलांवर विश्वास आणि कष्ट करायची हिंमत पाहिजे तर माणूस मोठा होईल. माणूस कोणी उगाच उद्योग सिद्धीला जात नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हालीत जाईल. सिंह झोपलाय, हरणाला लय माय आली, माय झोपलाय, भूक लागली असेल त्याला, तो आडवाच मिळतोय तोंडात झोपला. आत्मवर्षी गेले नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. नाही जाणार आहे, काय करावं लागेल. सिंहाला पोट भरायचं म्हटलं आपल्या झोपेला पाठीमागे सरून हरिणाचा पाठीमागा जावंच लागणार आहे. हरणाला जीव वाचवायचं म्हटल्यावर आपला आळस घालवून पुढे पळावं. दोघांचंही कर्म आहे. कर्म कोणाला चुकलं अदश्य मुलाने संततानी कर्मानुबंधी मनुष्य लोके. मग मी काय केलं तेव्हा कर्मच विठ्ठल केलं. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल. मी कामही केलं तरी विठ्ठलाला स्मरण केलं, मी संसारही केला विठ्ठलाला स्मरण केला, मी जे काही केलं ते विठ्ठलाला सोबत घेऊन केलं, म्हणून माझा संसारही परमार्थ झाला. मला वेगळं काही करायची गरज पडली. लग्न नामदेवरायाचं, नवरी राजाई वरमाय कोणाई वरबाप दामुशे. लग्न लावायला ब्राह्मण विठेवरचा मालक आला. तो संसार परमार्थापेक्षा गोड, ज्याची राखणदारी विठेवरच्या मालकानं केली. ही अवस्था माझी तुझ्या आवडीने झाली. काहीच नाही केलं मी जे केलं ते तू केलं एवढा विश्वास ठेव. मला ज्ञान तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे
नाही मी बोलत सखा कृपावंत राजा त्याची साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धरी मला माहित आहे तू गुरुबंधू पिता तो अमुची इष्ट देवता तुही सदा रक्षिता आपदी अमोते गुरु बंधू माय बाप सगळी काही नाती सांभाळतोस तूच सगळ्या नात्यांमधून माझं रक्षण करतोस कुठलंही रूप घेशील पण माझ्या संकटात माझा हात धरून मला संकटातनं बाहेर काढशील हा माझा विश्वास तुझ्यावर आहे म्हणून प्रत्येक संकट तोड द्यायची ताकद माझ्यात निर्माण होते मला माहित आहे तू कुठलंही रूप घेणार साधा वया भक्ती काज नाही राज तू सांभाळ मग मी आपलं म्हणलं दृष्टीनं फिरे कशाला मागं बघायचंय तो उभा आहे ना तो सामर्थ्याने मला पाठीशी उभा माहित आहे मला तूच मायबापस विठ्ठल कुळीच दैवत विठ्ठल वीत बोत चित्त विठ्ठल माय बाप चुलता बहिणबंधू भ्राता सर्वस्वी तू आहेस ना माझं सर्वस्वी जाई म्हणते बघा ये गय का विठ्ठल ये गय का विठ्ठल
आणि तेवढंही येत नसेल म्हणायला तर येऊन लाजा जेवणाला कशामुळे जन्मले म्हणाला. एवढं येत नाही आयुष्य. पाहुणीचा काही काही दिसतं कोण आलं अरे मला नाही कळायचं त्याला कळेल ना मला कशा त्याला तर घालणार येऊ द्या आवाज. बोलत नाही असं नाही ग. नवरा बायकोचं भांडण झालं बाईक म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घर दार शेतीबाडी आई बाप बहीण मला सगळं मी सांभाळते. सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळते. नवरा म्हणजे सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ. कोणतं बाबा आहे मी खुश होऊ नका तुम्ही गुणाचे नाही. हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही तुम्ही कशाला बोलावं लागतं. दोन शब्द प्रेमाला बोलायचा बायकोला काही लागत नाही. खूप त्रास असतो आधीच बायकाला. सासूनं बोलावं सासऱ्यानं बोलावं जावनं बोलावं नाही तर हिनं जगानं त्रास द्यावा. फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत मी तुझ्या. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते. फक्त नवरा साथ देणार आणि विश्वास ठेवायला पाहिजे. करायला खरं म्हणितल्या मगाशी ना सांगू सोडलं खरं आहे रे. करायला खरं म्हणितलं खरं की नाही मग संसारात कोण चांगला लागतो. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला माझं पेटल्यावर तुम्हाला कशाला दुसरं सांगा. माझं बोलल्यावर तुमची नाही खसखस भेटली. जाऊ द्या मी नाही म्हणत माऊली म्हणतात जरी सख्याचा जिव्हाळा पाय सासरवास असा. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी शहाणा तो. मालक संसारातला असू द्या किंवा परमार्थातला दोन्ही शहाणे लागतात. माझा मालक शहाणा आहे दृष्टीनं फिरे दुसरीकडे मन जात नाही ना. त्याच्या इतका ध्यान बी नाही त्याच्या इतका प्रेमळ बी नाही आणि त्याच्या इतका मला कोणी सांभाळीत बी नाही आणि त्याचा माझ्यावरचा विश्वास माझं पुढं. माझा मालक शहाणा म्हणून आम्हाला सुख. तुमचा शहाणा असला की तुम्हाला बी संसारात काय पण म्हणतात काय शहाणा मालक पाहिजे. नशिबानं भेटला यायला पण जाऊ दे आता शहाणा पाहिजे. मग त्याच्याकडे जावा ना प्रेमाने. पाहुणीचा दुखी संसाराची दुखी संसाराची पाहुणीचा यमुनेच्या तीरी काल